नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि तुम्ही चांगलेच राहा असं मी सर्व देवांपाशी प्रार्थना करते. बघा, आज आपली अशी केली होती देवपूजा आम्ही. आणि इकडं आहे लक्ष्मीचा फोटो, दिवाबत्ती हे झाली बघा. आता फुलं जास्त येत नाहीत ना, आणि आमच्याकडे तर फुलं ठेवले की बघा ते उंदीर घेऊन जाते एक एक, म्हणून मी आता फुलंच लावलेले नाहीत देवाला. बघा, चला आता नवीन काय आणलंय तुम्हाला दाखवते मी. बरं बरं, हे बघा साडी कशी आहे सांगा. पण ताईच्या इथं दोन्ही पण साड्या पिको फॉल लावून ठेवल्या. आता कलर कसे आहेत सांगा. ताई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई. कशा आहेत साड्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन काय आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, आमच्याकडं नवीन पाहुणा आलाय थोड्या दिवसासाठी, बघू शकतात. मिठू चल बोल, खाऊ नको नंतर बोल. मिठू मिठू, हे राग राग आले. मक्का खातो तू, राग येते तुला. कोण भांडते मम्मा सोबत? नाही बोलायचं तुला. नाही बोलत, चल. लय बोलते, खायला लागले म्हणून बोलत नाही. हे बघा, आणि इकडं हे आहेत आपले राधाकृष्ण, हे दोघं जण. हे माझे दोन जीव आहेत. ही माझी राधा आहे, ही माझा कृष्ण आहे. दोघं जण कसे बसलेत बघा. मिट्टूच्या मम्मीचा ब्लॉग बघा बरं का नक्की. भांडे राहिलेत लावायचं, भांडे लावते ते. इकडे आहे मिट्टूची मम्मी बघा. दुसरा कोको दाखवते चला. हे बघा, भांडे राहिले तर लावायचे. नम्रता ताई म्हणतात मी येते भांडे देऊन लावू लागायला. कशाच एवढं लांब असते सगळे, कोण येते? हे आमचा रॉकी बेटा आहे, रॉकी. चला, सगळे म्हणते आता मिठूची मम्मी आंबे खायला बोलवतात. पिकले का नाही. आंबे पिकलेत, तुम्हाला दाखवते. बघा कसा अंधार पडला आहे. चांदणी आणि चंद्र कसा दिसतो बघा. कसं आहे आमच्याकडचं वातावरण. खूप ऊन आहे बाबा, काय सांगावा. माझ्या मैत्रिणी आणि मित्रमैत्रिणींचे सगळ्यांचे आभार बरं का. माझा वॉच टाईम आता पूर्ण होत आला आहे, थोडाच राहिला आहे. मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. उघड घे. हां बघा मैत्रिणींनो, या आंबे खायला. सगळ्या जणांना आंबे खायला यायचं मिठूकडं. नक्की या बरं, नक्की या. दीदीने काढले बघा, इकडे सगळी काढायली. या बघा सगळे नक्की आंबे खायला मिठूच्या मम्मीकडं. किती छान पिकलेत बघा. खट्टे मिठ्ठे बहुत अच्छे लगते. बघा, हे लड्डू खेळत बसले इकडं. गब्बर. आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मिठूच्या मम्मीला. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या.